सिंधुदुर्ग. दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा आता सज्ज झाली आहे. रेल्वे पोलीस आणि जीआरपी यांनी मिळून स्थानक परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जाते. संशयास्पद व्यक्ती आणि वस्तूंवर आता विशेष लक्ष ठेवलं जात आहे. स्टेशनवरील बॅग, पार्सल तसेच पार्किंग परिसरात सुद्धा आता तपासणी मोहीम राबवण्यात येते. या सगळ्या संदर्भात रेल्वे स्थानक परिसरातून आढावा घेतला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलीस, जीआरपीएफ, आरपीएफ हा अलर्टवर आहेत. छत्रपती संभाजीनगरातील मी रेल्वे स्थानकावर आलेलो आहे. आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर पोलीस बल जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. जो काही प्रत्येक प्रवासी येतोय त्याला ठिकाणी अडवलं जातंय. त्यानंतर या मशीनवर त्याची तपासणी केली जाते. त्याच्या बॅगेमध्ये काय साहित्य आहे काय नाही हे संपूर्ण तपासलं जातंय. आणि जर त्यांना संशय आला तर हे पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी लगेच तात्काळ तपासणी करतायत. म्हणजे महत्त्वाचं जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे. दिल्लीत झालेल्या घटनेनंतर या ठिकाणी हाय अलर्ट जे आहे ते पाहायला मिळतंय. या ठिकाणी असलेल्या आरपीएफ असतील, जीआरपीएफ असेल, हे विशेष लक्ष देत आहेत. महाराष्ट्र पोलीससुद्धा या ठिकाणी विशेष ध्यान देऊन आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणजे पर्यटनाची राजधानी. या ठिकाणी विदेशातून, राज्यातून, विविध ठिकाणावरून पर्यटक हे येत असतात, प्रवासी येत असतात. मात्र अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही विशेष खबरदारी घेतली जाते. आणि छत्रपती संभाजीनगरातील रेल्वे स्थानकावर हे हाय अलर्ट पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो सुद्धा पाहायला मिळतो. त्यामुळं छत्रपती संभाजीनगर हाय अलर्टवर आहे. तर दुसरीकडे बारकाईने तपासणी देखील केली जाते. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.